आता आपण सुरू करू स्पोर्ट्स सेशन. ठीक आहे. तर जसं मी सांगितलं की स्पोर्ट्स सेशनमध्ये सगळ्या ज्या स्पोर्ट्स न्यूज येतात की आज कोणाची मॅच आहे, कोणाविरुद्ध आहे, इंग्लंड वर्सेस न्यूझीलंड आहे की इंग्लंड वर्सेस वेस्ट इंडिज मॅच सुरू आहे, T20 आहे, तर ह्या गोष्टी वाचण्याची गरज नाही. हां, वाचाव कोणत्या गोष्टी लागतात, काहीतरी विशेष घडलं जर असेल, जसं 2020 मध्ये प्रश्न विचारला होता UPSCने की बाबा टेस्ट मॅच चॅम्पियनशिप. आता टेस्ट मॅच चॅम्पियनशिप ही हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच घेण्यात आली आहे ना. टेस्ट मॅच चॅम्पियनशिप जी होती, जसं वर्ल्ड कप होता टेस्ट मॅच, जसं आपला 50-50चा वर्ल्ड कप राहतो, तसंच टेस्ट मॅचचा पण वर्ल्ड कप हा इतिहासामध्ये क्रिकेटच्या पहिल्यांदाच घेण्यात आला. त्याच्यामुळे त्याच्यावरती UPSCने क्वेश्चन फ्रेम केला. आता क्वेश्चन काय होता बघा, किती डेप्थमध्ये जाऊन फ्रेम केला. जेव्हा अशा काही विशेष गोष्टी होतात ना, त्यावेळेस UPSCची डेप्थ पण खूप लांबते, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर वाचावं लागतं. जसं पण हे क्वेश्चन कसे असतात, सगळ्यांना अटेम्प्ट करता येतीलच याचं नाही. आता जसं एखाद्या व्यक्तीला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट नसेलच, मग तो काय वाचेल. तर UPSCच्या एक्झाममध्ये येणारे 100 प्रश्न जर येत असतील तर 100 पैकी 100 तर अटेम्प्ट करायची गरज नाही ना. कट ऑफ लागतो किती हो, कट ऑफ लागतो 92 मार्क्स, 89 मार्क्स. हां, म्हणजे 92, 89 हा ओपनसाठी कट ऑफ. OBC मध्ये असेल तर 87 मार्क्स, SC ST मध्ये असेल तर 75 मार्क्स है ना. PWD मध्ये असेल, सॉरी फिजिकली हँडिकॅप असेल, कोणी PH असेल तर त्याचा परत खाली 67, 63 याच्यापर्यंत कट ऑफ जातो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सगळे क्वेश्चन्सचे आन्सर यावं याची काही गरज नाही आहे है ना. तर असे काही क्वेश्चन भरपूर सोडण्यात पण येतात जे कुणाच्याच रीचमध्ये नसतात. तर तुम्हाला येत नाही याचा अर्थ असा नाही की सगळ्यांना येतात. नाही आला ठीक आहे, वेल अँड गुड, बाकीच्या गोष्टी करायच्या. तर स्पोर्ट्समध्ये महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या असतात, स्पोर्ट्समध्ये त्या गोष्टी महत्त्वाच्या असतात जे काहीतरी नवीन घडलं आहे, इतिहासात पहिल्यांदा घडला आहे, किंवा इंडियाने वर्ल्ड कप जिंकला आहे, मग त्या वर्ल्ड कपबद्दल तुम्हाला विचारतील, किंवा फिफा झाला तर आता फिफा फिफामधून आपल्याला कॉमनवेल्थमधून बाहेर काढण्यात आलं तर का तो कॉमनवेल्थ बद्दल तुम्हाला विचारतील है ना. फक्त तिथे ज्या कंट्रीज कॉलोनीज होत्या त्या कंट्रीज तिथे इन्व्हॉल्व होतात की वेगळ्या होतात, असं ऑप्शन्स करून देऊ शकतो तुम्हाला. ठीक आहे. तर अशा न्यूज, इंजुरी झाली कोणाला, लेफ्ट हँड इंजुरी, राईट हँड इंजुरी वगैरे ह्या गोष्टी महत्त्वाच्या नसतात. ओके. बघा इथे काय, इथे दिला बेन स्टोक्स कन्फर्म दॅट विकेटकीपर बेन स्टोक्स विल मेक हिज रिटर्न टू द स्क्वॉड. यात काय म्हटलंय की बेन स्टोक्स सांगतोय की बाबा त्यांचा एक विकेटकीपर आहे, तो त्यांच्या स्क्वॉडमध्ये रिटर्न करेल, म्हणजे परत येईल, खेळायची संधी मिळेल. या गोष्टी काहीच इम्पॉर्टंट नाही बाबा. तू खेळायसाठी ये टीम मध्ये, नाही खेळायसाठी आमच्या दृष्टीने महत्वाचं नाही आहे. आपल्या काय महत्वाचं आहे काय गोष्टीमध्ये आहे ना. तुम्हाला न्यूजपेपर हा 60 मिनिटांमध्ये वाचायचा आहे. आता जर न्यूजपेपर 60 मिनिटांमध्ये वाचायचा आहे तर 60 मिनिटांमध्ये वाचण्यासाठी तुम्ही पूर्ण तर न्यूजपेपर कव्हर नाही करू शकत ना. असं जर फक्त न्यूजपेपर वाचला, दिवसभर जरी वाचत बसले तुम्ही 20 घंटे, तरी पण न्यूजपेपर कव्हर होणार नाही. एवढा मोठा न्यूजपेपर असतो है ना. सगळे आर्टिकल पण रोज इम्पॉर्टंट असतात. ज्या अर्थी मी तुम्हाला सांगितलं की फक्त 4-5 इश्यू रोजचे इम्पॉर्टंट असतात, ते रोजचे 4-5 इश्यू करायचे आणि आपलं बाकीचे स्टॅटिक सब्जेक्ट जे आहेत, हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, याच्या मार्गी लागायचं. आता हे जे येतात फॉर एंटरटेनिंग पर्पज, तुम्हाला जर पहा वाटलं कधी तर पहा की बाबा इथे जोक्स वगैरे आले आहे, अशा गोष्टी इम्पॉर्टंट नसतात. बिलकुल गरज नाही वाचण्याची. ठीक आहे. कार्टूनमध्ये काय सांगितलं वगैरे ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाही. बट एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला सांगायची असेल, एक सेकंद फक्त, हे सुडुको वगैरे, फुटबॉल इन सुप्रीम कोर्ट, काही सुप्रीम कोर्टचं नाही, फक्त सुप्रीम कोर्टची काही जर वर्डिक्ट आली त्याच्या रिलेटेड इम्पॉर्टंट, जर सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन दिल्या असेल किंवा सुप्रीम कोर्टाने काही ऑब्झर्वेशन दिलं असेल, तर ते ऑब्झर्वेशन तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन किंवा ऑब्झर्वेशन तुम्ही मेन्सच्या आन्सरमध्ये जसंच्या तसं कोट करू शकता. म्हणजे तुम्ही रेफरन्स पण देऊ शकता. हो, तुम्ही इंट्रोडक्शन तुमचं, यू कॅन ओपन युअर आन्सर विथ द इंट्रोडक्शन ऑफ, यू कॅन ओपन युअर आन्सर विथ द गाईडलाईन्स ऑफ सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन, सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन, रिसेंट डिस्प्यूट, या गोष्टीपासून तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन जे आहे ते ओपन करू शकता. ठीक आहे. पण सुप्रीम कोर्टात असं नाही की बाबा एक केस गेली, मग ती केस येईपर्यंत सुप्रीम कोर्ट काय होईल तर मग रोज सुप्रीम कोर्टाच्या न्यूज पाहायच्या, असं गरजेचं नाही. केस वर्षानुवर्ष चालत असते ना. फक्त सुप्रीम कोर्ट काय वर्डिक्ट देतं केसवरती, काय ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्ट देतं, काय गाईडलाईन्स देतं, ह्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या राहतात. जसं याच्या आधी पण मी सांगितलं, जसं नेहमी DGP हा कमीत कमी 2 वर्षासाठी असला पाहिजे. असं येतं की बाबा 1 वर्षात तो व्यक्ती कसं काम करेल, 1 वर्षात पूर्ण सिस्टीमच माहीत पडण्यामध्ये जातं त्याला है ना. तर डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, तर सुप्रीम कोर्ट आहे प्रकाश सिंग बादल वर्सेस स्टेट ऑफ पंजाब, याच्यामध्ये 2005 ही केस आहे. त्याच्यामध्ये काय दिलं आहे ऑब्झर्वेशन त्यांनी की बाबा DGP जो असतो किंवा वरिष्ठ पोलीस अधिकारी जो राहतो, तो कमीत कमी 2 वर्षासाठी त्या पोझिशनवर असला पाहिजे. तेव्हाच तो काम करण्यासाठी सक्षम राहील, तेव्हाच त्याची इफिशियन्सी कामामध्ये दिसेल है ना. ह्या गोष्टी फक्त ऑब्झर्वेशन्स तुम्ही कोट करू शकता. इथे काय म्हटलं रोनाल्डो साहेबांनी, हे काय महत्त्वाचं नाही. ओके. हा इथे झाला न्यूजपेपर संपला. आता महत्त्वाचं काय, न्यूजपेपर संपला
पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, सगळा न्यूजपेपर डोळ्या काढून खायचा, म्हणजे पेजेस आपण पलटवत असतो ना त्याचे पेजेस पलटवायचे. का बरं सांगतो, कसं राहतं, भरपूर वेळेस गव्हर्नमेंट आहे ना एखादी स्कीम लॉन्च करते, बरोबर आहे, ती गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च करते तर पेजभर ॲड देते की आम्ही ही स्कीम लॉन्च केली आहे वुमनसाठी, वुमन एम्पॉवरमेंटसाठी ही स्कीम आम्ही लॉन्च केली आहे. तर त्यात जे इमेज राहतं ना त्या इमेजमध्ये छोट्या छोट्या अक्षरामध्ये भरपूर सारी माहिती दिलेली राहते. ती माहिती खूप इम्पॉर्टंट राहते. कधी कधी ते फोटो जो राहतो, जो पिक्चर टाकलेला राहतो किंवा जी ॲडव्हर्टाईज राहते त्या ॲडव्हर्टाईजमधूनही क्वेश्चन जसा उचलला जातो. जसं मायक्रोप्लास्टिकवरती क्वेश्चन आला होता, सिंगल यूज प्लास्टिक बॅन याच्यावरती क्वेश्चन आला होता, तर त्याचे इमेजेस टाकल्या होता. नरेंद्र मोदी वरती होते, ऑनरेबल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, आणि त्याच्या खाली इंडियाचे जे डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन्स आहेत, कॉन्ट्रीब्युशन काय काय करायचं पॅरिस अकॉर्डसाठी, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये मेन्शन करण्यात आल्या होत्या. तर डोळ्या काढून काढायच्या सगळ्या गोष्टी आहे ना. याचा अर्थ असा नाही की तुम्ही खूप वाचत बसायचं, पण पूर्ण न्यूजपेपर फक्त पेजेस पलटवल्यासारखा पलटवायचा. आणि नरेंद्र मोदी किंवा एखादी स्टेट स्पेसिफिक स्कीम असेल, आता जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी गोविंदा, आता रिसेंट गोष्ट सांगतो तुम्हाला. बघा करंट अफेअर्स कसं असतं स्पोर्ट्समधलं ॲज फार एज एमपीएससी इज कन्सर्न. आता एमपीएससीचा आहे, एमपीएससीची प्रिलिम आहे, ओके, एमपीएससीची प्रिलिम आहे. तर तुम्हाला जो गोविंदा आता जो स्पोर्ट्स आहे त्याला स्पोर्ट्स रिकॉग्निशन केलं आहे, बरोबर आहे, त्याला एक 6वी स्पोर्ट्स म्हणून त्याचं रिकॉग्निशन केलेलं आहे. पण त्यात लोकांना आता विमा देण्यात आलेला आहे. जर कोणी फ्रॅक्चर झालं त्याला 5 लाख रुपये विमा, कुणाची जर डेथ झाली चुकीने त्याला 10 लाख रुपये विमा, है ना. ह्या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने अनाऊन्स केलेल्या आहेत, होते ना. ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र एकनाथ शिंदे सरांनी 1-2 दिवस आधी ह्या सगळ्या गोष्टी लोकांना सांगितल्या. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या असू शकतात स्टेट पर्स्पेक्टिव्हनी, पण ॲज फार एज यूपीएससी इज कन्सर्न नॅशनल न्यूज ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह आहे ना ह्या सगळ्या गोष्टी. सो धिस इज हाऊ यू नीड टू रीड द न्यूजपेपर. नाऊ परत आपण आपल्या स्लाईडवरती जाऊ आता. आय होप यू आर गेटिंग द थिंग्स. बघा परत न्यूजपेपरवरती आलो आपण. हे सगळं आपण डिस्कस केलं आहे. सोर्सेस ऑफ करंट अफेअर्स, मंथली मॅगझिन, वेबसाईट्स कोणकोणत्या वाचायच्या आहेत, काय इसेन्शियल्स काय आहे, सिलेबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, रीडिंग हॅबिट्स मस्ट है ना. हां आता आपण न्यूजपेपर बघितला. न्यूजपेपर याच्यासाठी दाखवला तुम्हाला मी की बाबा नेमकं पेपरामध्ये काय उत्तर करायचं, कसं वाचायचं. आता जसं मधुर सर पॉलिटी सुरू करतील, दिलीप सर जॉग्राफी इकॉनॉमिक्स सुरू करेल, मी हिस्ट्री सुरू करेल, कुणी अजून एथिक्स वगैरे सगळे विषय तुमचे सुरू होतील. जसं जसं तुमचे थोडे थोडे सब्जेक्ट कव्हर होणं सुरू होईल ना तसं तुम्हाला एक कॅच मिळेल, एक सेन्स येईल की नाही बाबा ही गोष्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण की ही गोष्ट आपल्या सिलेबसच्या रिलेटेड आहे. पण हे केव्हा माहीत पडतं, जेव्हा आपण सब्जेक्ट वाचणं सुरू करतो. तर आता टेन्शन घ्यायचं नाही आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या इथे होईल. आता माझ्या तोंडातून काही काही शब्द निघत असतील, पॅरिस अकॉर्ड काय आहे सर, सुप्रीम कोर्ट ही वर्डिक काय आहे सर, प्रकाश सिंग बादल काय आहे ना. फक्त हे तुम्हाला मी रेफरन्स म्हणून सांगतोय. मधुर सर 76 चॅप्टर जे आहेत लक्ष्मीकांतमधले ही इनडेप्थ शिकवतील तुम्हाला, त्याच्याबद्दल काही काळजी नका करू. तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवण्यात येतील, नोट्स ह्या सगळ्या गोष्टी पुरवण्यात येतील. ओके, जसं जसं तुमचे दिवस मोर जाईल, जसं जसं तुम्ही थोडं थोडं सब्जेक्ट सुरू होईल तुमचे, तसं तुम्हाला न्यूजपेपर अंडरस्टँडिंग येईल की बाबा यस आर्टिकल 14 इथे म्हटलं आहे, इथे आर्टिकल 15 बद्दल म्हटलं आहे, इथे लँड रेव्हेन्यू पॉलिसी ऑफ ब्रिटिश राज म्हटलं आहे, इथे ला निना, जसं मधुर सरांनी त्यांच्या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये सांगितलं होतं की ला निना है ना काय असतो, अल्निनो ला निनो, याच्याबद्दल तुम्हाला ॲनालिसिस पार्ट तिथे मेन्समध्ये लिहावं लागतो ना. जॉग्रफीवरती क्वेश्चन्स येतात, डिस्क्राईब द मान्सून ऑफ इंडिया, इंडियाचा मान्सून कशा प्रकारे होतो, कशा प्रकारे तो ट्रॅव्हल करतो, कोणत्या भागामध्ये जातो, त्याच्यासाठी फॅक्टर्स कोणकोणते आहे, इंडियामध्ये पाणी पडण्यासाठी म्हणजे बाष्पीभवन होतं, मग ते कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. ह्या सगळ्या गोष्टी आहे ना वेगवेगळ्या सब्जेक्ट्समध्ये कव्हर होतात. माझ्या तोंडातून काही शब्द पडले असतील न्यूजपेपर दाखवताना, कारण की मी तुम्हाला न्यूजपेपर सांगतोय, तो ऑब्व्हियसली न्यूजपेपर सांगताना सगळ्या गोष्टींच्या गोष्टी, सगळ्या विषयांच्या गोष्टी येतील, इश्यूज येतील है ना. तर आता काही लक्षात येत नसेल तर काहीही काळजी करण्याची गरज नाही. आपलं न्यूजपेपर सेशन आहे, त्यामुळे मी सांगतोय फक्त की बाबा आपल्या ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. एकदा सब्जेक्ट ओपन झाला तर परत जर सब्जेक्ट ओपन होईल तसं तुम्हाला या गोष्टी समजणं सुरू होईल. नाऊ फ्रॉम द नॅशनल न्यूज. आता नॅशनल न्यूज असतात, त्या नॅशनल न्यूजमधनं आपल्याला काय वाचायचं आहे, त्या नॅशनल न्यूजमधल्या कोणत्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात पहिला पॉईंट, नेशन वाईड स्कीम. नेशन वाईड स्कीम कोणत्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने लॉन्च केल्या आहे, अशा स्कीम असतात. काही काही भरपूर साऱ्या स्कीम असतात. एकदा मी हे सगळ्या स्लाईडवरती आणतो. बघा सगळ्यात पहिला आहे, 1 सेकंड,
नॅशनल न्यूज आहे ना, नॅशनल न्यूजवरती आपण होतो नेशन वाईड स्कीम्स इनिशिएटिव्ह. ठीक आहे, बघा नेशन वाईड स्कीम, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कोणतीही स्कीम लॉन्च करताना ती स्कीम जर लोकांच्या आयुष्यावरती प्रभाव जर पाडत असेल आहे ना, जसं तुम्हाला मी क्वेश्चन्स पण दाखवले होते की बाबा कशा प्रकारे क्वेश्चन्स हे फ्रेम केल्या जातात. सेम पॅटर्न आहे एमपीएससी मध्ये पण तेच क्वेश्चन फ्रेम केले जाते. आता तर अनालिसिस पार्ट खूप वाढला, याच्यात फक्त फॅक्च्युअल पार्ट होता. अशा प्रश्न विचारले जायचे की सांगा मागच्या वर्षी IPL मधला सगळ्यात महागा खेळ कोणता आहे. आता त्या सगळ्या गोष्टी गेल्या. आता तुम्हाला एक अशा मेंटरची गरज आहे, अशा फॅकल्टीची गरज आहे ज्यांनी स्वतः UPSCची तयारी केली आहे. तोच तुम्हाला सांगू शकेल की बाबा अनालिसिस पार्ट हा अशा प्रकारे MCQ मध्ये विचारला जाऊ शकतो. भरपूर सारे क्वेश्चन्स जे असतात प्रिलिममध्ये येणारे हे भरपूर अनालिटिकल असतात. आपल्याला वाटतं की प्रिलिममध्ये फॅक्च्युअल नाही, प्रिलिममध्ये UPSC फक्त फॅक्च्युअल विचारत नाही. फॅक्च्युअलमधले येणारे प्रश्न कोणते हो साहेब, जर एखादी स्कीम असेल त्या स्कीमबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे, एखादा डेटा आला असेल त्याच्यात की बाबा महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली व्हर्नरेबल राईट PVTG 75/95 2019 मध्ये आलेला प्रश्न. एक प्रश्न जर तुम्हाला फॅक्ट माहित असेल तर उत्तर भेटेल. पण असे किती प्रश्न असतात, असे प्रश्न असतात 5. पण बाकीचे जे प्रश्न असतात ते असतात अनालिसिस बेस. पॉलिटीचे प्रश्न बघा, पॉलिटी हा सब्जेक्ट समजण्यासाठी खूप इझी वाटतो, सर समजतील तेव्हा खूप इझी वाटेल. पण अनालिसिस खूप असतं, प्रश्न असे विचारले जातात. तुम्हाला क्लिअर अंडरस्टँडिंग पाहिजे की सर हा पॉलिटीमध्ये ह्या गोष्टी होऊ शकतात, ह्या गोष्टी होऊ शकत नाही. गव्हर्नरची पॉवर ही आहे, गव्हर्नरची पॉवर ही नाही आहे. डिस्क्रिशनरी पॉवर म्हणजे गव्हर्नर स्वतःच्या मनाने कोणकोणते पॉवर वापरू शकतो, त्या पॉवर कोणकोणत्या, ह्या सगळ्या गोष्टी इन डेप्थ जेव्हा तुम्ही शिकता तेव्हाच तुम्ही प्रिलिमचे क्वेश्चन UPSCचे आता त्याच पॅटर्नवरती MPSC आले आहे तेव्हाच तुम्ही सॉल्व्ह करू शकता. दॅट इज वाय तुम्हाला एक UPSC ज्यांनी UPSCची तयारी केली आहे आणि जे UPSCचा क्लास प्रॉपर चालवतात त्या फॅकल्टींची गरज आहे. ओके, बघा तर पहिली स्कीम आहे नेशन वाईड स्कीम. नेशन वाईड स्कीम जी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लॉन्च करते. मी सांगितलं तुम्हाला स्कीमचं जी स्कीमची तयारी असते ती कशी करायची हे ऑलरेडी सांगितलं आहे मी तुम्हाला किंवा सांगेल परत. ओके, त्यानंतर इनिशिएटिव्ह लॉन्च बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आता नीती आयोगने कोणता इनिशिएटिव्ह लॉन्च केला असेल, जसं जलयुक्त शिवार योजना महाराष्ट्रामध्ये स्कीम आहे. किती छान स्कीम आहे जलयुक्त शिवार योजना. आता स्कीम जेव्हा म्हणतो आपण, आता कोणतीही स्कीम बद्दल जेव्हा बोलतो आपण, 1 सेकंड लेट मी टेक पेन. बघा जेव्हा आपण कोणत्याही स्कीम बद्दल बोलतो ना साहेब, कोणतीही स्कीम गव्हर्नमेंटनी, एवढं लक्षात ठेवा, जेव्हा आपण UPSCचं प्रिपरेशन किंवा MPSCचं प्रिपरेशन करण्यासाठी मस्त मैदानात उतरतो तेव्हा आपला न्यूट्रल चष्मा असला पाहिजे. हे लक्षात ठेवा की गव्हर्नमेंट कोणतीही असू, मे इट बी UPA, NDA किंवा थर्ड फ्रंट, जी कोणती गव्हर्नमेंट येऊ, ज्या कोणती स्कीम गव्हर्नमेंट लॉन्च करते ती लोकांच्या भल्यासाठीच असते हे आपलं ठरलेलं असलं पाहिजे. नाही तर बस हे आवडत नाही ते बस एकदम क्रिटिकली अनालिसिस म्हटलं एकदमच क्रिटिकल व्हायचं नाही, तसं नसतं. स्कीम ही लोकांच्या चांगल्यासाठीच असते, फायद्यासाठीच असते. बट तुम्ही क्रिटिकली अनालाइज करू शकता इम्प्लिमेंटेशन जागेवरती ना, इम्प्लिमेंटेशन त्याचं व्यवस्थित होतं की नाही याच्यावरती तुम्ही क्रिटिकली अनालाइज करू शकता. बट गव्हर्नमेंटचा मोटो काय असतो, तो चांगलाच असतो लोकांचं वेलफेअरिझम होण्यासाठी, बिकॉज वी आर वेलफेअरिस्ट स्टेट. ओके, तो स्कीम्स कशी प्रिपेअर करायच्या, नेशन वाईड स्कीम दिली आहे तर सगळ्यात पहिले स्कीम कोणत्या तरी मिनिस्ट्रीची असं ना साहेब, तर सगळ्यात पहिले मिनिस्ट्री, कोणती मिनिस्ट्री ही स्कीम आहे ती लॉन्च करताय, सगळ्यात पहिला पॉईंट. आता स्कीम तर लॉन्च केली आहे, ठीक आहे, त्याची नोडल एजन्सी कोणती आहे. आता नोडल एजन्सी म्हणजे काय, नोडल एजन्सी म्हणजे ही, आता समजा चारधाम प्रोजेक्ट, परत तेच एक्झाम्पल, चारधाम प्रोजेक्ट जर मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे या मिनिस्ट्रीने लॉन्च केला असेल तर नोडल एजन्सी जे सगळं इम्प्लिमेंटेशन बघेल त्या स्कीमचं ती कोणती आहे, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया. बरोबर आहे ना. ही इम्प्लिमेंटेशन एजन्सी तुम्हाला माहिती हवी. कधी कधी स्टेटमेंटमध्ये इम्प्लिमेंटेशन एजन्सीबद्दल पण विचारलं जातं. तर काय सगळ्यात पहिले स्कीममध्ये महत्त्वाचं काय की मिनिस्ट्री, कोणत्या मिनिस्ट्रीची आहे, त्यानंतर काय की कोणती इम्प्लिमेंटेशन एजन्सी आहे म्हणजे नोडल एजन्सी आहे, त्यानंतर टार्गेट. टार्गेट म्हणजे काय, कोणतीही स्कीम राहते त्या स्कीमचं एक पर्टिक्युलर टार्गेट राहते. असं असतं का साहेब की बाबा तुम्ही एक स्कीम लॉन्च केली आणि ती आयुष्यभर चालत आहे, 50 वर्ष 100 वर्ष नाही. टार्गेट स्पेसिफिक स्कीम असतात. जसं डबलिंग द फार्मर्स इन्कम, बरोबर आहे. ऑनरेबल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया नरेंद्र मोदी यांनी स्कीम लॉन्च केली होती जेणेकरून जे फार्मरचे इन्कम आहे, इंडियामधले जे शेतकरी आहे त्यांचे इन्कम डबल करण्यासाठी. तिचं टार्गेट किती आहे, 2022 पर्यंत इंडियातल्या सगळ्या फार्मरचे इन्कम डबल करण्यासाठी. आता ते डबल करण्यासाठी, फार्मरचं इन्कम वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम्स काय लॉन्च केले आहे ती वेगळी गोष्ट, पण टार्गेट काय 2022. मग 2022 मध्ये सर झालं का नाही झालं हे सगळं अनालिसिस पार्ट तो मेन्समध्ये तुम्ही कोट करू शकता की बाबा नाही अजून सर व्हायचं आहे, अजून खूप काही गोष्टी करावं लागेल, ह्या गोष्टी तुम्ही लिहू शकता. ओके, सो टार्गेट एरिया. त्यानंतर त्याच्यामध्ये फायनान्शियल इन्सेंटिव्ह,
बघा कोणकोणत्या स्कीम कशा राहतात, कोणकोणत्या स्कीम राहतात ज्याच्यामध्ये तुम्हाला फायनान्शियल असिस्टन्स दिलं जातं. फायनान्शियल असिस्टन्स म्हणजे काही पैसे दिले जातात. जसं आता बार्टीचे एक्झाम होते, युपीएससीचं एक्झाम्पल घ्या ना, बार्टी घ्या, महाराष्ट्राला एमपीएससीचं घ्या, बार्टी थ्रू जे मुलं जातात, आता सारथी आहे परत, ठीक आहे. बार्टी थ्रू गेल्यानंतर काय, ती बार्टी स्कीम कशी आहे, SC ST वुमन, बरोबर आहे, यांनी जर एमपीएससीचं किंवा युपीएससीचं प्रिपरेशन करत असतील त्यांच्यासाठी फ्री आहे. ओके, त्याच्यानंतर जर तुम्ही प्रिलिम पास झाले तर 50,000 रुपये मिळतात तुम्हाला. ही माहिती आहे का तुम्हाला साहेब? हां, ती झाली फायनान्शियल इन्सेंटिव्ह, की तुम्हाला इन्सेंटिव्हाइज करताय की बस यस यू आर डुईंग गुड वर्क, कीप इट अप, घ्या 50,000 रुपये, परत तुम्ही तयारीला लागा, ठीक आहे ना. तर काही फायनान्शियल इन्सेंटिव्ह आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. तर आता थर्ड पोर्शन कोणता आहे साहेब, की कोणत्या प्रकारची स्कीम आहे. आता कोणत्या प्रकारची म्हणजे काय सांगतो तुम्हाला. बघा, एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जेव्हा स्कीम लॉन्च करते ना, त्याच्या मागे आता ऑब्विसली सगळा पैसा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया थोडी देणार आहे ना प्रत्येक स्कीम मध्ये. एक असते सेंट्रल सेक्टर स्कीम, सेंट्रल सेक्टर स्कीम काय असते, सेंट्रल सेक्टर स्कीम, आणि दुसरी असते सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम. एक असते सेंट्रल सेक्टर स्कीम आणि दुसरी असते सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम. आता सेंट्रल सेक्टर म्हणजे काय, अशी स्कीम ज्याची 100% फंडिंग ही सेंट्रल गव्हर्नमेंट करते. उदाहरण देऊ तुम्हाला, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, येतात की नाही पैसे तुमच्या अकाउंटमध्ये 2,000 रुपये, प्रत्येक 4 महिन्याला तुमच्या अकाउंटमध्ये 2,000 येतात, वर्षातून तुम्हाला 6,000 रुपये मिळतात की नाही साहेब. ते कशाचे मिळतात, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. म्हणजे काय, की 100% स्कीमचे पैसे कोण देईल, सेंट्रल गव्हर्नमेंट देईल. दुसरी राहते सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम. आता स्पॉन्सर हा शब्द तुम्ही खूप वेळा ऐकला असेल, एखादा प्रोडक्ट राहतो स्पॉन्सर करतो की नाही आपण त्याला, म्हणजे मी पण पैसे देतो बा. स्पॉन्सर म्हणजे काय, शेअरिंग. आता मला साहेब सांगा, आता याच्यामध्ये कशा राहतात, पर्सेंटेज राहतात, 90-10%, मग सेंट्रल गव्हर्नमेंट 90 देईन, तुम्ही 10% द्या. महाराष्ट्र गव्हर्नमेंट सारखं एक सदन स्टेट जर असेल तर 50-50 करेल, किंवा 50% तुम्ही द्या, 50% आम्ही देतो. का बरं असं असतं. आता बघा, महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्ग बांधला. आता महाराष्ट्रातल्या लोकांना समृद्धी महामार्गाची गरज आहे का हो, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या लोकांना हायवेची गरज नाही का, अहो त्यांना आपल्यापेक्षा जास्त गरज आहे. का बरं, कारण की हे बॉर्डर स्टेट आहे, चायनाच्या बॉर्डरवरती हे स्टेट आहे, तिथे मोबिलिटी इझिली व्हावं, आपलं ट्रूप इझिली जावं, याच्यासाठी तिथे पण रोड खूप गरजेचे असतात. मग आता जर समृद्धी महामार्ग 55,000 करोड रुपये देऊन जर बांधला, ओके, किंवा 1,00,000 करोड रुपये खर्च केले, इथे पण 1,00,000 करोड खर्च करायचे आहे, बरोबर आहे. याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट काय म्हणेल, महाराष्ट्रातले लोक टोल देऊ शकतात, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये टोल देऊ शकतात समृद्धी महामार्ग जाते. पण मला एक सांगा, नागालँडचं अहो वर्षाचं बजेटच 11,000 करोड आहे स्टेटचं, मुंबईचं बजेट 45,000 करोड आहे. घ्या नागालँडचं बजेट, मग त्यांना पण रोड हवेत की नाही. मग सेंट्रल गव्हर्नमेंट काय म्हणतं, बाबा एक काम करू, मी 90% देतो किंवा 95% देतो, तुम्ही 5% द्या. त्यालाच म्हणता ना सोशलिझम. सोशलिझम म्हणजे काय, जे देऊ शकतात त्याच्याकडून घेणे आणि जे देऊ शकत नाही त्यांना देणे, हेच सोशलिझम आहे सिंपल लँग्वेज, बस बाकी काहीच नाही. जे देऊ शकतात त्याच्याकडून घ्यायचं, ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना द्यायचं. महाराष्ट्राकडून टोल वसूल करायचा, किंवा दुसऱ्या स्टेट जे स्टेट देऊ शकतात सदन त्यांच्याकडून टोल वसूल करायचा, टॅक्स वसूल करायचा, आणि जे गरीब स्टेट आहे, ज्या लोकांना डेव्हलपमेंटची गरज आहे त्या लोकांना द्यायचं, पुरवायचं, यालाच म्हणतात वेलफेअरिस्टिक स्टेट, यालाच म्हणतात सोशलिझम. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या ह्या स्कीम्स अशा प्रकारे तुम्हाला प्रिपेअर करावं लागतं. ओके, नेक्स्ट, the implications of the event of the national importance, for example any natural man-made calamity. बघा, व्हेरी नाईस. अशा नॅचरल कॅलॅमिटी ज्या खूप रेअरली होतात, जसं बॅरन आयलँड. प्रश्न आला होता साहेब, बॅरन आयलँड कुठे आहे हा प्रश्न विचारला होता 2018 मध्ये युपीएससीने. काय विचारला होता, 1993 मध्ये एमपीएससीने बॅरन आयलँड कुठे आहे हा विचारला होता. का बरं, बिकॉज बॅरन इज अ ऍक्टिव्ह वोल्कॅनो आहे आणि इंडियन ओशन मध्ये आहे. परत इंडियन ओशन मध्ये तो ऍक्टिव्ह वोल्कॅनो होता आणि त्याच वर्षी त्याचा उद्रेक झाला होता. करंट न्यूज झाली की नाही, की बाबा एक बॅरन आयलँड आहे, ऍक्टिव्ह वोल्कॅनो आहे आणि त्याचा उद्रेक झाला आहे. न्यूज होती, प्रश्न विचारला युपीएससीने, सरळ प्रश्न विचारला की बॅरन आयलँड कुठे आहे, विच ऑफ द फॉलोइंग ओशन हॅज अ बॅरन आयलँड. खाली ऑप्शन इंडियन ओशन, पॅसिफिक ओशन, अटलांटिक ओशन, नन ऑफ द अबव किंवा काही असेल. आन्सर काय होतं, इंडियन ओशन इज द आन्सर. ठीक आहे, अशा प्रकारे क्वेश्चन म्हणजे नॅचरल कॅलॅमिटी, अर्थक्वेक वगैरे वरती. तर अर्थक्वेक वरती तर जॉग्रफीमध्ये एक टॉपिकच आहे अर्थक्वेक वगैरे. ठीक आहे, त्याचे पॉईंट्स कोणते असतात, काय असतात, इपी सेंटर वगैरे काय असतं वगैरे, अर्थक्वेक. त्यात मग ते वेव्ज असतात, त्या कशा जातात वगैरे है ना, सॉलिड लिक्विडमधून जातात, ते सगळं दिलीप सर तुम्हाला सगळं डिटेलमध्ये शिकवतील. काही टेन्शन घ्यायचं नाही, इथे सगळे पॉईंट बाय पॉईंट तुमचा सिलेबस कव्हर केला जाईल. ओके, नेक्स्ट,
हां, आणि विशेष गोष्ट म्हणजे अशी की दर शनिवारी आपला वॉटर वीक हा जो इनिशिएटिव्ह आपल्या क्लासचा एज्युनेशन अकॅडमीचा हा सगळ्यांसाठी फ्री आहे. तुम्हाला करायचं काय, तुम्हाला फक्त एज्युनेशन अकॅडमी नावाचं ॲप डाउनलोड करायचं आहे. प्रत्येक सॅटर्डेला हे लेक्चर सगळ्यांसाठी फ्री असतं. करंट अफेअर्स पूर्ण आठवडाभरचे आम्ही दर शनिवारी घेतो सगळ्यांसाठी फ्री. फक्त काय करायचं आहे, एज्युनेशन अकॅडमी ॲप हे डाउनलोड करायचं आहे, तर आत्ताच करा. ओके, म्हणजे लेक्चर झाल्यावर करा. ॲक्सिडेंट्स, ठीक आहे, ॲक्सिडेंट्स वगैरे काही झालं असेल मोठा, ओके, दॅट कुड हॅव बीन प्रिव्हेंटेड बाय द कॉम्प्रेहेन्सिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्शन प्लॅन. डिझास्टर मॅनेजमेंट आपला टॉपिक आहे सिलेबसमध्ये, एक टॉपिक आहे, त्या टॉपिकशी रिलेटेड आहे. त्या गोष्टी आपण मॅनमेड आहे. अँथ्रोपोजेनिक हा वर्ड खूप वापरला जातो. अँथ्रोपोजेनिक म्हणजे काय, की अशा गोष्टी ज्या मॅनमेडमुळे. आता क्लायमेट चेंज तुम्ही म्हणता असाल मॅनमेडमुळे कसं आहे, अरे आहे की नाही, आपण पोल्युशन वाढवतोय. एअर पोल्युशन कशामुळे वाढलं, नेचरने थोडं वाढवलं. एअर पोल्युशन आपण वाढवलं, एवढं इंडस्ट्रीज आहे, सगळं आहे, गाड्या, पेट्रोल, कशा इंधन आहे, सगळ्यांचं जळण आहे, कोल आहे, याच्यापासून जो निघतो ते काय, त्याच्यामुळे पोल्युशन होतं. वॉटर पोल्युशन आहे की नाही, वॉटर पोल्युशन आहे की नाही. समुद्रात जातो आपण, बीचवरती जातो है ना, बीचेसवरती जातो आणि पाण्याची बॉटल फेकून देतो त्यामध्ये. त्यामुळे जीव जे असतात पाण्यातले समुद्री जीव त्यांना नुकसान होतं, त्यांच्या पोटामध्ये बॉटल्स जातात, त्यांची लाईफ थ्रेटर होते. ठीक आहे, भरपूर साऱ्या गोष्टी. गावात जर तुम्ही गेले असाल कधी, तर धरणाच्या काठानी, धरणाच्या शेजारी काठानी किंवा तळ्याच्या काठानी बाया ज्या असतात गावातल्या त्या कपडे धुतात. आता कपडे धुतल्याने काय होतं, तुम्ही असं सर कपडे धुतल्यात काय झालं, बरोबर आहे, काही नाही होत. पण कपडे धुतल्याने जो डिटर्जंट राहतो तो डिटर्जंट त्या पाण्यामध्ये मिसळतो. त्या पाण्यामुळे तुम्हाला शेवाळ दिसतं का भरपूर सारं. एखाद्या तुम्ही जर गेले असेल तलावाच्या शेजारी, तुम्हाला भरपूर मोठं शेवाळ दिसतं, त्याच्यावरती बेसरमीचे झाडे आलेले असतात. कशामुळे विचार नाही केला कधी की इथे तर तलाव होतं बाबा, आणि एवढ्या मोठ्या बेसरमी, एवढं मोठं शेवाळ कशासाठी आलाय. त्याचं कारण असतं हे जी डिटर्जंट राहतात, एक ॲक्टिव्हिटी आहे, त्याचं नाव आहे युट्रिफिकेशन. आता युट्रिफिकेशन म्हणजे काय, हे सगळं एन्व्हायरमेंटमध्ये कव्हर होईल. पण हे जे सांगतोय तुम्हाला, हे जे पॉईंट झाले याच्याबद्दल सांगण्याचं तात्पर्य सांगतोय की युट्रिफिकेशन म्हणजे काय असतं, की जे इन्ग्रेडियंट्स राहतात, न्यूट्रियंट्स, डिटर्जंट थ्रू, पाणी वाहून आलेलं नाल्यातून, त्याच्या थ्रू हे न्यूट्रियंट्स जे असतात हे पाण्यामध्ये जातात. आता पाण्यामध्ये न्यूट्रियंट गेले आणि त्याच्यामुळे काय होतं, शेवाळ येतं पाण्यावरती खूप सारं. आता शेवाळ आलं त्याचं नुकसान काय राहतो साहेब, शेवाळ आलं बरोबर आहे, पण शेवाळ आलं तर पाण्याच्या खाली जे जीव आहेत त्यांना सनलाईट पोहोचतो का, त्यांना सनलाईट पोहोचत नाही. तिथे दोन अजून कन्सेप्ट येतात, एक बीओडी, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, एक केमिकल ऑक्सिजन डिमांड. ह्या सगळ्या गोष्टी नंतर बघू आपण. ओके, पण सांगण्यास तात्पर्य हे की ह्या सगळ्या कॅलॅमिटीवरती किंवा ह्या सगळ्या प्रॉब्लेमवरती प्रश्न विचारल्या जातात. तर न्यूजमध्ये काय असेल तुम्हाला त्या गोष्टी वाचण्याची गरज आहे. ओके, विल मूव टू नेक्स्ट स्लाइड. इंटरनॅशनल न्यूज. आता इंटरनॅशनल न्यूज म्हणजे पहिले काय, इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची कॉन्फरन्स झाली किंवा काय झालं, IMFची कॉन्फरन्स झाली. IMFने लोन कोणाला दिलं असेल, जसं पाकिस्तान IMF कडे चालला, तर IMF कडे चालल्यानंतर पाकिस्तानला काय भेटेल, लोन भेटेल. आता एक आपल्याला समजलं पाहिजे, IMF लोन केव्हा देतो, भारताच्या इतिहासामध्ये भारताने फक्त एकदा IMF कडून लोन घेतला आहे 1991, जेव्हा भारताची इकॉनॉमी कोलॅप्स होण्यावर आली होती. आपला जो खूप कमी दिवसाचा फॉरेक्स रिझर्व्ह बाकी होता, फक्त तेव्हा आपण IMFची मदत घेतली होती. पण त्यानंतर आपण IMFची मदत कधी घेतली नाही. का बरं, आपण वर्ल्ड बँककडून कर्ज घेतो, सगळ्यांकडून घेतो, मग IMF कडून का नाही. त्याचं कारण असं आहे की ज्या कंट्रीच्या इकॉनॉमिक्स कोलॅप्स होण्याच्या मार्गावर असतात, IMF फक्त त्यांना मदत करते, बाकीच्यांना करत नाही. नाऊ वी आर डोनर टू द IMF. फिक्स पर्सेंटेज ऑफ कोटा आहे 2.7%, कदाचित मागे पुढे असू शकतं, 2.5च्या वरती आहे, कदाचित वाढवला तर मागे, पण 2.7% जो कोटा आहे तेवढे पैसे आपण डोनेट करतो IMFला. नाही आपण म्हणतोय की सर आमचा कोटा वाढून द्या, आम्ही अजून डोनेट करण्याची इच्छा आहे आमची. अरे 600 बिलियनचा फॉरेक्स रिझर्व्ह आपला, किती 600 बिलियन. आणि जो आपला शेजारचा देश आहे जो म्हणतो की हम कब्जा लेंगे कश्मीर 12 बिलियन, तो हम कहा वो कहा, पावर उसके पास होती है जिसके खिसे में क्या होता है, पैसा. समझ लो. तर 2.5% आपलं हे आहे. नेक्स्ट, ट्रिटीज अँड ॲग्रीमेंट्स. ज्या वेगवेगळ्या ट्रिटीज होतात, जसं 2+2 डायलॉग. आता 2+2 डायलॉग काय हो साहेब, 2+2 डायलॉग म्हणजे असतात की दोन देशाचे, इंडिया USSR. आता आपला 2+2 डायलॉग कोणासोबत आहे, आपला 2+2 डायलॉग जपान सोबत आहे, आपला 2+2 डायलॉग USA सोबत आहे, आपला 2+2 डायलॉग फ्रान्स सोबत असेल कदाचित. ठीक आहे, त्या 2+2 डायलॉग मध्ये काय असतं, एका देशाचे डिफेन्स आणि फॉरेन मिनिस्टर दुसऱ्या देशाचे डिफेन्स आणि फॉरेन मिनिस्टर हे मिळतात एकमेकाला आणि डिसाईड करतात की समोर काय करायचं आहे, कशा प्रकारे येणाऱ्या थ्रेटला आपण समोर जायचं आहे, काउंटर टेररिझम ऑपरेशन्स कशा चालवायचे आहे. किंवा आता इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हने इंडियाचा USA सोबत 2+2 डायलॉग आहे. ठीक आहे, बेसिक एक्सचेंज ॲग्रीमेंट हा बेका आहे ना, भरपूर सारे ॲग्रीमेंट केले आहे. त्या ॲग्रीमेंटचं महत्त्व काय आहे, लॉजिस्टिक ॲग्रीमेंट आहे की कोणता आहे.
तर मग चॅनल कंटेंट करण्यासाठी आपण काय वापरायचं, क्वाड आहे, ऑर्गनायझेशन लाईक क्वाड त्याच्यामध्ये 4 देश आहेत, जापान, इंडिया, ऑस्ट्रेलिया, USA, ठीक आहे. त्यानंतर आता क्वाड 2.0 है ना, हे पण आलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. त्यातले देश कोणते आहे, साईन काय झालं सॉरी ॲग्रीमेंट कोणकोणते आहे, ठीक आहे. त्यानंतर रिपोर्ट पब्लिश बाय इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स सच ॲज युनायटेड नेशन, WHO, युनिसेफ सॉरी. आता हे जे वेगवेगळे रेप्युटेड ऑर्गनायझेशन असतात, कोणतेही रिपोर्ट करायचे नाही. नाही तर औरंगाबादची कोणती तरी एक इन्स्टिट्यूट आहे उस्मानपुऱ्यामध्ये राहणारी, मग तिने एक रिपोर्ट काढलेला आहे की बाबा असं असं आहे, ते काहीचं नाही. हे स्टँडर्ड्स आहे ना, रेफरन्स ज्यांचा देऊ शकलं पाहिजे असे, तर UN, WHO, युनिसेफ, IMF, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल, असर रिपोर्ट, NGO प्रथम, नीती आयोग, ह्या ज्या गोष्टी, ह्या ज्या इन्स्टिट्यूशन असतात, क्राईम रेकॉर्ड ब्युरो ऑफ इंडिया जे क्राईमबद्दल सांगते, कुठे किती क्राईम झालेले आहे, कोणत्या स्टेटमध्ये किती आहे, तुम्ही देऊ शकता रेफरन्स. डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेसबद्दल सांगतात. तुम्ही सुरुवात करू शकता. हो, करंट अफेअर्स म्हणजे काय, तुमच्या केक, आपला जो केक असतो त्या केकची चव असते काही, जोपर्यंत त्याच्यात तुम्ही क्रीम लावत नाही तोपर्यंत तुमची चव वाढेल काय केकची नाही. करंट अफेअर्स म्हणजे ती क्रीम आहे आणि तो केक म्हणजे तुमचा स्टॅटिक पोर्शन आहे. तुम्ही किती पण स्टॅटिक पोर्शन वाचा, पण तुम्हाला करंट अफेअर्सचे रेफरन्सेस द्यावे लागतात, तुम्हाला ते रिपोर्ट्स कोट करावे लागतात, तुम्हाला ते फॅक्ट्स अँड फिगर्स त्याच्यामध्ये कोट करावे लागतात. दॅट इज वाय वी नीड करंट अफेअर्स. ठीक आहे, तुमचे मार्क्स वाढवण्यासाठी 4 मार्क्स तुम्हाला भेटतील, पण त्या 4 वरून 5 वर जाण्यासाठी यू नीड अ करंट अफेअर्स. तुमच्या हातामध्ये फॅक्ट्स पाहिजे, फिगर्स पाहिजे, तेव्हा तुम्ही कोट करू शकाल तिथे. ओके, सो आशियान वगैरे मेंबर कोणकोणते आहेत, या सगळ्या गोष्टी. मेजर पॉलिटिकल इव्हेंट्स हॅपन इन अदर कंट्रीज लाईक अपरायझिंग, पॉलिटिकल कू. एक्झाम्पल, इस्रायल इश्यू रोहिंग्या क्रायसिस. बघा, म्यानमारमध्ये काय झालं, म्यानमारमध्ये झालं कू झालं, मिलिटरी कू झालं. तिथली जी डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट होती, आंग सान सुकी, ह्या ज्या तिथल्या प्राईम मिनिस्टर होत्या, त्यांना हटवून मिलिटरीने कू केलं. आता मिलिटरीने कू केलं तर मग काय झालं, तिथे क्रायसिस तयार झाली. कशाची, रोहिंग्या क्रायसिस. आता रोहिंग्या क्रायसिसचा, अरे बाबा त्या लोकांना ठीक आहे, ते हकलून दिलं, पण याचा अर्थ नाही ना, कुठे तर जातीच असते. ते कुठे गेले, ते गेले इंडियामध्ये, ते गेले बांगलादेशमध्ये, ते गेले नेपाळमध्ये, बिचारे भूटानमध्ये जाऊन काय करते, ठीक आहे, भूटानमध्ये जे शेजारी देश आहेत तिथे गेले पळून. आता बघा 2 टॉपिक असतात याच्यामध्ये. तुम्ही म्हणू शकता की सर ह्युमन राईट आहे त्यांचं, आपण त्यांना जागा द्यायला पाहिजे, आपण त्यांना घ्यायला, शरणार्थी बनवायला पाहिजे त्यांना. बट हे कसं असतं, हे इंटरनल सिक्युरिटीसाठी पण धोकादायक असतं. असा व्यक्ती इंडियामध्ये आला, काही क्राईम करून गेला, कुणाला पकडता. एक व्यक्ती इंडियामध्ये आला बांगलादेशमधनं किंवा म्यानमारमधनं, तुम्ही त्या शरणार्थीमधून ठेवलं, ओके, त्यांनी क्राईम केला आणि परत त्याच्या कंट्रीमध्ये गेला, मग काय करायचं, कुणाला पकडायचं आपण, कुणाला पकडायचं आपण. आणि आपलं जर पॉप्युलेशन कमी आहे का, 1.2 बिलियन, 2011च्या सेन्ससनुसार 1.2 बिलियन म्हणजे 120 करोड 2011 मध्ये होतो आपण, आता 150 कोटीच्या जवळपास असेल 10 वर्षानंतर, म्हणजे 1.5 बिलियनच्या जवळपास आपण पोहोचलो ऑलरेडी. मग 1.5 बिलियन लोकांना आपल्याला आपलं चाललं, किती शरणार्थी ठेवायचे आपण. परत इंटरनल सिक्युरिटी वेगळी, त्यांचे इश्यू वेगळेच, रॅडिकलायझेशनचे पसरतात ते वेगळंच. ह्या सगळ्या गोष्टी विचार करावं लागतात. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे, इन्क्रीजिंग रॅडिकलायझेशन इन द सोसायटी, वे फॉरवर्ड इश्यूज. ठीक आहे, त्याच्यावरती इश्यू काय आहे, वे फॉरवर्ड काय. ओके, सो हे झालं. ओके, नेक्स्ट, दिस इज अबाउट द इंटरनॅशनल न्यूज. इंटरनॅशनल न्यूजमधलं काय वाचायचं आहे. नेक्स्ट इज इकॉनॉमी. आता इकॉनॉमीमध्ये प्रेस रिलीज बाय द डिफरंट ऑर्गनायझेशन्स सच ॲज सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज ब्युरो ऑफ इंडिया, ठीक आहे, सेबी, RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नीती आयोग, ठीक आहे, नॅस्कॉम, ठीक आहे. ह्या सगळ्या ज्या इन्स्टिट्यूट असतात, हे जे प्रेस रिलीज करतात, RBIने जर काय केलं असेल, रेपो रेट वाढवला असेल, आता रेपो रेट किती वाढवला, किती कमी केला, याच्यावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस कमी राहतात. पण रेपो रेट म्हणजे काय हो साहेब, रेपो रेट याच्यावरती तुम्हाला विचारू शकतात. द रेट ॲट विच RBI लेंड्स मनी टू बँक्स, शेड्यूल कमर्शियल बँक्स, इट इज नोन ॲज रेपो रेट. बँक रेट म्हणजे काय, द रेट ॲट विच बँक्स लेंड मनी टू पीपल, त्याला म्हणतात बँक रेट. आलं लक्षात. तो रेपो रेट न्यूजमध्ये का आला, कारण की RBIने 4%, 0.5%, 0.3% रेपो रेट वाढवला किंवा कमी केला किंवा वाढवला. पण रेपो रेट हा शब्द न्यूजमध्ये आला, तर रेपो रेट, प्रेस रिलीज, सेबी, RBI, सेबीवरनी कोण सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी कोणता रिपोर्ट काढला असेल किंवा काय सांगितलं असेल त्याच्यावरती, नीती आयोग, ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, अटल इनोव्हेशन मिशन, इंडियाचं इनोव्हेशन स्थान कुठं आहे, ठीक आहे, त्याच्यावरती SDG गोल्स इथे मेन्शन करायचे आहे. SDG गोल्समध्ये इंडियाने कुठे प्रोग्रेस केली आहे. इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये प्रश्न येतात, सगळ्या गोष्टीवर आलेले आहेत.
इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये खालीलपैकी कोणकोणत्या पॅरामीटर्समध्ये इंडियाने प्रोग्रेस केलेली आणि कोणकोणत्या पॅरामीटर्समध्ये इंडियाला प्रोग्रेस करण्याची गरज आहे, हे सगळे प्रश्न विचारल्या जातात. ओके, सो यू नीड टू थिंक अबाउट इट, थिंक इन दॅट वे. आणि तुम्हाला तसं वाचावं लागेल, विचार करावा लागेल त्या गोष्टींवरतून, है ना. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे होतील. 100% तुमचा सिलेबस कव्हरेज होईल. ठीक आहे. आणि त्यानंतर रिफॉर्म्स अँड मेजर्स इंट्रोड्यूस बाय द फायनान्स मिनिस्ट्री अँड देअर इम्प्लिकेशन्स. आता रिफॉर्म्स, कोणतीही गव्हर्नमेंट रिफॉर्म्स करते, फायनान्स मिनिस्ट्रीने कोणता रिफॉर्म्स केला असेल त्या रिफॉर्म्सचे इम्प्लिकेशन्स पूर्ण स्टेट लोकांवरती, स्टेटवरती कशा होईल. एक्झाम्पल, प्रत्येक गोष्टीला एक्झाम्पल राहतं. एक्झाम्पल इज GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. काय, वन नेशन वन टॅक्स. पूर्ण देशामध्ये पहिले कसं राहायचं, तुम्ही जर कदाचित कार घेतली असेल तर तुम्हाला कधी कधी जाणवलं असेल किंवा महाराष्ट्रातला एक व्यक्ती UP चालला आणि कार घेतोय, UP मधला एक व्यक्ती राजस्थानमध्ये चालला आणि कार घेतोय. का बरं असं? कारण की बाबा तिथे वॅट कमी आहे, तर कदाचित आपले 1 लाख रुपये वाचेल, 2 लाख रुपये वाचेल. तर महाराष्ट्रातला व्यक्ती UP मध्ये जायचा झाशी, तिथून कार विकत घेऊन इथे यायचा. लक्षात. आता काय झालं, वन नेशन वन टॅक्स. 5 रुपयाचा पार्लेजी पुढे महाराष्ट्रात औरंगाबादमध्ये, तोच 5 रुपयाचा उत्तर प्रदेशात झाशीमध्ये भेटेल. झाशी म्हणजे राणी लक्ष्मी, मेरी झाशी नाही देऊन, आठवतं ना, म्हणजे सांगेल मी. ठीक आहे. तर काय आहे, जो 5 रुपयाचा इथे आहे तो 5 रुपयाचा तिथे राहील. वन नेशन वन टॅक्स, GST आलं की नाही. इम्प्लिकेशन्स सगळ्या लोकांवरती त्याचा इम्प्लिकेशन्सचा इन्फ्लुएन्स पसरतो. तसे जे रिफॉर्म्स राहतात ते फायनान्स मिनिस्ट्रीने केलेले आपल्याला वाचावं लागतं. एक्झाम्पल, GST रिफॉर्म्स, रिलीफ पॅकेजेस इंट्रोड्यूस बाय द गव्हर्नमेंट. त्याच्यामध्ये तुम्हाला राहतं डिझास्टर मॅनेजमेंट राहतं, NDRF, ठीक आहे, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स स्कीम वगैरे. त्याच्यात तुम्हाला पैसे मिळतात वेगवेगळ्या ठिकाणी, त्याच्याबद्दल वगैरे. ठीक आहे, डिझास्टर मॅनेजमेंट या गोष्टीबद्दल वाचावं लागतं. सो दिस इज अबाउट द इकॉनॉमी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिलीप सर तुम्हाला सगळं इकॉनॉमीबद्दल शिकवतील. तर इकॉनॉमिक सर्वे राहतो एक, इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट, ह्या गोष्टी वाचाव्या लागतात. इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट. इकॉनॉमिक सर्वेमध्ये गव्हर्नमेंट वेगवेगळ्या स्कीम्स घेऊन येते, भरपूर साऱ्या गोष्टीबद्दल रिफॉर्म सजेस्ट करतात, त्या गोष्टी सांगितल्या जाते. बजेटमध्ये कोणत्या मिनिस्ट्रीला किती बजेट दिलेलं आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. तर 3 वर्षाचा इकॉनॉमिक सर्वे, फक्त कन्क्लुजन आणि इंट्रोडक्शन हे तुम्हाला माहिती पाहिजे, जेणेकरून कसं आहे, मेन्समध्ये आन्सर लिहावं लागतात, तुम्हाला कोट करावं लागतं वेगवेगळ्या फिगर्स, की 2014 मध्ये काय होती कंडिशन, 2020 मध्ये काय कंडिशन आहे, 2022 मध्ये काय कंडिशन आहे. सो यू नीड टू रीड द ॲटलिस्ट 3 years ऑफ इकॉनॉमिक सर्वे. 3 वर्षात फक्त इंट्रोडक्शन कन्क्लुजन, पूर्ण नाही घेऊन बसायचं. ओके. त्यानंतर पॉलिटीवरती आलो. पॉलिटीमध्ये सगळ्यात पहिलं पार्लमेंटरी बिल्स अँड ॲक्ट, सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट. पार्लमेंटमध्ये लक्षात ठेवा, पार्लमेंटमध्ये कोणकोणते बिल समोर ठेवले आहे, पण अंटिल अँड अनलेस दोज बिल बिकम्स द ॲक्ट. ठीक आहे. जे बिल्स असतात ते ॲक्ट बनत नाही. आता ॲक्ट का बनतं बघा, इंडियामध्ये ॲक्ट बनण्यासाठी काय आहे, लोकसभा. पार्लमेंट इज अ कॉम्बिनेशन. पार्लमेंट कन्सिस्ट ऑफ लोकसभा, राज्यसभा अँड प्रेसिडेंट ऑफ इंडिया. बिल लोकसभेतून पास झालं, राज्यसभेतून पास झालं, तरी पण ऍक्ट बनत नाही जोपर्यंत प्रेसिडेंट ऑफ इंडिया, आता कोण आहेत सध्या, ऑनरेबल द्रौपदी मुर्मूजी, ओके, जोपर्यंत त्या साईन करतील नाही तोपर्यंत ते ऍक्ट बनत नाही. जोपर्यंत प्रेसिडेंट ऑफ इंडिया साईन करत नाही तोपर्यंत ऍक्ट बनत नाही. तर 3 व्यक्ती आहे ना, तर बिल्स ऍक्ट तेव्हा बनतात जेव्हा हे लोकसभेतून पास होतं, राज्यसभेतून पास होतं, त्यानंतर प्रेसिडेंट साईन करतात. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कव्हर होईल पार्लमेंट या चॅप्टरमध्ये. मधुर सर तुम्हाला सगळे डिटेलमध्ये शिकवतील. ठीक आहे. त्यानंतर स्कीम्स रिफॉर्म्स अनाउन्स बाय द गव्हर्नमेंट. आता वेगवेगळे रिफॉर्म्स राहतात. आता इलेक्ट्रॉल रिफॉर्म्स, इट इज अ पार्ट ऑफ पॉलिटी. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉल रिफॉर्म्समध्ये काय केलं आहे की क्रिमिनल्स, आता जे तुम्ही आता बघत आहात ना, म्हणजे न्यूजपेपर वाचत असाल कधी मराठी जरी, तरी निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला तुमच्या मतदारसंघात कोण उभा आहे किंवा महाराष्ट्रामध्ये जेवढे उमेदवार उभे आहेत त्यांचा फोटो येतो आणि त्याच्या खाली ऍक्टिव्ह केसेस येतात की त्याच्यावर क्रिमिनल केसेस किती आहे, सिव्हिल केसेस किती आहे, कोणत्या किती केसेस आहेत. हे कसं टाकलं, हा इलेक्ट्रॉल रिफॉर्म आहे की तुम्हाला कळावं की बाबा आपण ज्या माणसाला निवडून देतोय तो क्रिमिनल तर नाही. अरे क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स हा खूप मोठा इश्यू आहे सध्या इंडियामध्ये, बरोबर आहे. असं म्हटलं जातं की अराउंड 85 पीपल इन मेंबर ऑफ पार्लमेंट
हॅज अ हिनेस क्राईम रेकॉर्ड ऑन देअर. हिनेस क्राईम रेकॉर्ड्स आहेत, रेप, मर्डर. ठीक आहे. मग आता विचार करा, निवडून देताना लोकांना कमीत कमी या गोष्टी कळल्या पाहिजे की नाही, की बाबा आपण ज्यांना निवडून देतोय रिप्रेझेंटेटिव्ह, ते आपले रिप्रेझेंटेटिव्ह आहे की नाही, स्वच्छ, क्लीन कॅरेक्टर. हां, त्यासाठी त्यांच्या केसेस मेन्शन तर सुप्रीम कोर्टाने काय केलं आहे, लागू केला आहे. त्यानंतर मॉडेल कोड ऑफ कंडक्ट काढला आहे. ओके, त्यात काय आहे कोड ऑफ कंडक्टमध्ये, की 48 घंट्या आधी तुम्ही ओपिनियन पोल, ते एक्झिट पोल हे काही दाखवू शकत नाही. का बरं? कारण की लोकांच्या भावना जे मधात राहतात त्यांना तुम्ही म्हटलं ही पार्टी जिंकता, ही पार्टी जिंकता, ही पार्टी जिंकता, तर तो म्हणेल की बाबा चला जिंकणारच पार्टीला आउट करतो, आहे की नाही, ह्या गोष्टी करण्यासाठी. त्यानंतर मिनिस्ट्री वाईज स्कीम, ह्या पॉईंट आपण मेन्शन केला आहे की मिनिस्ट्री वाईज स्कीम आणि रिपोर्ट, ह्या गोष्टी कोणत्याही स्कीमचा कोणी रिपोर्ट काढला असेल तो रिपोर्ट, जसा आता जर तुम्हाला विचारलं डोमेस्टिक व्हायलन्सवरती, तर सुप्रीम कोर्टाचे रिसेंट गाईडलाईन किंवा रिसेंट ऑब्झर्वेशन डोमेस्टिक व्हायलन्सबद्दल होतं की मिसयूज ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स हा होत आहे. त्यामुळे हा मिसयूज व्हायला नको. डोमेस्टिक व्हायलन्स हे प्रोटेक्शनसाठी आहे वुमन्सच्या, की अगेन्स्ट त्यांचा छळ व्हावं नाही याच्यासाठी आहे. तर तुम्ही मिसयूज त्या गोष्टीचा होतो असं ऑब्झर्वेशन दिलं होतं. तर तुम्ही लिहू शकता डोमेस्टिक व्हायलन्सवरती केस आल्यानंतर की बाबा यस, अकॉर्डिंग टू द नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो रिपोर्ट अराउंड 21,000 केसेस ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स फाईल्ड इन लास्ट इयर 2021. असं म्हणू शकता की 2021मध्ये नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार 21,000 केसेस इंडियामध्ये सापडल्या. आला पॉईंट, बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर वर्डिक्स ऑफ द सुप्रीम कोर्ट, मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं सुप्रीम कोर्टाच्या ऑब्झर्वेशन, सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन, सुप्रीम कोर्टाचे वर्डिक, एव्हरीथिंग अबाउट सुप्रीम कोर्ट हायकोर्ट इज इम्पॉर्टंट. एव्हरीथिंग अबाउट सुप्रीम कोर्ट हायकोर्ट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. त्यानंतर पार्लमेंटरी डिबेट्स, यस, कोणत्या गोष्टी डिबेट असेल महत्त्वाची, जिथे चांगले जे CCS राहते, कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी काउन्सिल, ते जर त्यातले फॉरेन मिनिस्टर, डिफेन्स मिनिस्टर, फायनान्स मिनिस्टर जर काही आर्ग्यू देत असेल, आर्ग्युमेंट ठेवत असेल टेबलवरती, तर दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. नेक्स्ट थिंग इज जनरल नॉलेज. इश्यू रिलेटेड टू एन्व्हायरमेंट अँड बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय आहे? इश्यू रिलेटेड टू एन्व्हायरमेंट अँड बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, की एखादा ॲनिमल सापडला, आफ्रिकन फ्रॉक सापडला समजा, त्या फ्रॉकचा IUCN स्टेटस काय आहे इंडियामध्ये? त्या फ्रॉकचा IUCN स्टेटस काय आहे? IUCN स्टेटस म्हणजे काय, की बाबा तो वल्नरेबल आहे. जसं एक्झाम्पल घ्या, टायगरला एवढं प्रोटेक्शन काय आहे? काळवीट याला काय एवढं प्रोटेक्शन आहे? कारण की ते लिस्टमध्ये येतात एंडेंजर्ड, क्रिटिकली एंडेंजर्ड आहे ना, धोकादायक. वल्नरेबलला काय व्हॅल्यू नसते. माणूस पण वल्नरेबल आहे की नाही, किंमत ज्याची पॉप्युलेशन खूप जास्त असते ते वल्नरेबल कॅटेगरीमध्ये येतात. त्यात मग साईट्स आहे, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये क्रिएट होईल ना. मी जर खूप सांगत राहिलो तर तुम्ही कन्फ्युज असाल की सर हे नवीन काय आहे. ओके, सो टायगर आहे तर टायगर एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये येतो है ना. त्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती प्रश्न विचारला जातात मग, की रिसेंटली दिस ॲनिमल वॉज इन न्यूज, तर कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो. ओके. त्यानंतर काय आहे, कल्चर अँड हेरिटेज. हा, मी परत सांगतो की ऑनरेबल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया मन की बात करतात. मन की बातमधून भरपूर सारे प्रश्न कल्चर रिलेटेड विचारले जातात. आर्ट अँड कल्चर नावाचा एक टॉपिक आहे हिस्ट्रीमध्ये तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आर्ट अँड कल्चर, आता आर्ट अँड कल्चर वाचाव तेवढा आहे. प्रत्येक स्टेटचे जर तुम्ही राजा 2 फक्त डान्स फॉर्म घेतो म्हटलं लक्षात, प्रत्येक स्टेटचे फक्त 2 डान्स फॉर्म, बाकीचे सोडून द्या तरी पण किती होतात, जवळपास 60-70. बरोबर आहे. युनियन टेरिटरी पकडा, सगळं स्टेट आणि युनियन टेरिटरी सगळं पकडून जवळपास 60-70 होतात. केव्हा लक्षात ठेवसान, मग त्या डान्स फॉर्म कुठला काय हेच तर लक्षात राहत नाही. सत्रिया डान्स फॉर्म कुठला आहे, भरतनाट्यम कुठला आहे, कथकली कुठला आहे, हेच तर विसरून जातो आपण चौथ्या दिवशी. तर हे केव्हा लक्षात, आसाम सत्रिया कुठला आहे, ठीक आहे, मयूरभंज कुठला आहे माहीत नसतं आपल्याला, छाऊ डान्स कुठला आहे माहिती नसतं आहे ना. तर ज्या करंटमध्ये गोष्टी राहतात, जसं प्रेसिडेंट ऑफ इंडिया संथाल कम्युनिटीच्या आहेत ना, संथाल कम्युनिटी ट्राईब, त्यामुळे त्या न्यूजमध्ये आल्या. ओके, संथाल कम्युनिटी ट्राईब न्यूजमध्ये आली. तर अशा गोष्टी ज्या न्यूजमध्ये राहतात त्या तुम्हाला जास्त लक्ष वाचावं लागतात. त्यानंतर GI टॅग, कोल्हापुरी चप्पल आहे की नाही, GI टॅग, अरे आहे की नाही, अरे बिहारची लिचीचं ज्यूस कधी पिला असेल ना तुम्ही, ती लिची जी आहे ते इंडिकेटर, जॉग्राफिकल इंडिकेशन आहे, कुठला आहे, बिहार. ओके, तर जॉग्राफिकल इंडिकेशन ते महत्त्वाचं राहतं, की अशा सेपरेट गोष्टी. ओके, कोल्हापुरी चप्पल, साडी राहते है ना. द ॲडिशन टू द युनेस्को हेरिटेज साईट. आता ज्या युनेस्कोच्या हेरिटेज साईटमध्ये काही साईट ॲड केल्या असेल, इंडियामध्ये जे हिस्टॉरिकल प्लेसेस राहतात त्या वेगवेगळ्या युनेस्को कल्चरल हेरिटेज साईटमध्ये ॲड होतात, तर त्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ओके. न्यूज अबाउट द एंडेंजर्ड अँड एक्सटिंक्ट स्पेसीज सांगितलं मी तुम्हाला. अदर सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड न्यूज. आता सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये काही एखादं असेल, एखादी वॅक्सिन इंट्रोड्यूस केली असेल किंवा एखादं मिशन लॉन्च केलं असेल इस्रोनी, ते सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं पार्ट आहे. आदित्य L1 काय आहे, किंवा रिसेंटली S-400 वॉज इन न्यूज,
प्रश्न असे विचारतात रिसेंटली S-400 वॉज इन न्यूज, काय आहे? खाली ऑप्शन देतात तुम्हाला की मालवेअर आहे, सॉफ्टवेअर आहे, त्यानंतर क्रिप्टो करन्सी आहे, त्यानंतर देतात की बाबा डिफेन्स इक्विपमेंट आहे, डिफेन्स मिसाईल सिस्टीम आहे. यस, आपण जे S-400 रशियाकडून खरेदतो ते डिफेन्स मिसाईल सिस्टीम आहे. 2018 मध्ये प्रश्न आला होता की रिसेंटली थार्ड वॉज इन न्यूज, थार्ड काय आहे? ठीक आहे, तर ते हाय अल्टिट्यूड वगैरे डिफेन्स सिस्टीम आहे, ती USAची आहे. त्यांनी का बरं न्यूजमध्ये आली होती की त्यांनी साऊथ कोरियामध्ये डिप्लॉय केली होती, त्यामुळे ते न्यूजमध्ये आली होती. तर ज्या न्यूजमध्ये गोष्टी येतात त्या महत्त्वाच्या असतात. ओके, नेक्स्ट थिंग. हां, आता शेवटी इन्फॉर्मेशन. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर लेक्चर. इफ यू वॉन्ट टू प्रिपेअर डेडिकेटली फॉर UPSC MPSC, एक वर्षासाठी तुम्ही डेडिकेट प्रिपरेशन जर तुम्हाला करायचं असेल UPSC MPSCचं, तर हुई एज्युकेशन अकॅडमी हेअर इन औरंगाबाद. हे आमचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, इन्क्वायरी नंबर आहेत. ठीक आहे, here is the inquiry number. Okay, 94234220399604. हे जो तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे हे इन्क्वायरी नंबर आहेत. तर प्लीज तुम्ही इन्क्वायरी करू शकता कोणत्याही क्लासची. आणि आमच्याकडे जे प्रोग्राम चालतात, 1 सेकंड, बॅचेस अवेलेबल कोणकोणत्या आहेत? त्यातली पहिली बॅच UPSC 1 इयर इंटिग्रेटेड बॅच. डेडिकेटेड 1 वर्षाचं प्रिपरेशन जर करायचं असेल UPSCचं, तर डेडिकेटेड 1 वर्षाची ही UPSCची बॅच आमची असते. 1 वर्ष तिचा कंप्लीट सिलेबस असतो. ठीक आहे, 1 वर्ष GSची बॅच, जनरल स्टडीज तुमचं 1 वर्षामध्ये कंप्लीट तुमचं केलं जाईल इन डेप्थ. ठीक आहे, त्यानंतर UPSC MPSC 3 इयर फाउंडेशन बॅच. 3 इयर म्हणजे असे मुलं असतात है ना, मम्मी का सपना 21 साल में कलेक्टर बनना है, तो मम्मी का सपना अगर पूरा करना है, 21 साल में कलेक्टर बनना है, तो प्रिपरेशन तो पहले से शुरू करना पड़ेगा. अरे आधीपासून प्रिपरेशन करावं लागेल की नाही? मग 12वी नंतर प्रिपरेशन करायचं असेल, 21व्या वर्षी कलेक्टर बनायचं असेल तर मग 3 वर्ष अभ्यास करावा लागेल ना. त्या मुलांसाठी UPSC MPSC 3 इयर फाउंडेशन बॅच. त्यानंतर MPSC 1 इयर इंटिग्रेटेड बॅच. तेच परत 1 वर्षाचं डेडिकेटेड प्रिपरेशन बॅच, ती MPSC राज्यसेवेची बॅच 1 वर्षाची डेडिकेटेड बॅच आहे ती. ओके, त्यानंतर UPSC MPSC ऑप्शनल बॅचेस. आता तुमचा जो तो सब्जेक्ट तुम्हाला वैकल्पिक विषय असतो, जो तुम्हाला निवडावा लागतो. आता आमच्या ॲज अन एज्युकेशन अकॅडमी आमच्याकडे कोणते अवेलेबल आहेत? सगळ्यात पहिले जॉग्राफी अवेलेबल, त्यानंतर आहे सोशॉलॉजी अवेलेबल, त्यानंतर आहे पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार. हे 3 सब्जेक्ट आमच्याकडे अवेलेबल आहेत. सब्जेक्ट्स अराउंड 3-3.5-4 महिने लागतात एक सब्जेक्ट कव्हर करण्यासाठी. त्याची डेडिकेटेड आठवड्यातून 4 लेक्चर होतात कमीत कमी. तर GS प्लस ते वेगळं करावं लागतं, किंवा कोणाला जर फक्त ऑप्शनल करायचं असेल तर ते पण अवेलेबल आहे त्याच ऑप्शनलच्या बॅचेस. ओके, त्यानंतर मेंटरशिप प्रोग्राम. आता दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. मेंटरशिप प्रोग्राम कधी कधी काय होतं ना, आपले जे भरपूर लोक असतात त्यांचा क्लास तर होऊन जातो, तेव्हा कोणी क्लास करत नाही, पण त्यांना मेंटरशिप प्रोग्राम अवेलेबल. मेंटरशिप प्रोग्राम म्हणजे काय? आमच्यातलं एक फॅकल्टी तुमच्यासोबत कंटिन्युअस राहील वर्षभर. ती तुमचं शेड्यूल करून देईल, ते तुमची स्ट्रॅटेजी बनवेल तुमच्यासाठी, ते तुमचं पूर्ण सिलेबस कव्हर करून घेतील, ते तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी गाईड करतील, तयार करतील एक्झामसाठी की कोणत्या गोष्टी करायला हव्या, कोणत्या गोष्टी करायला नको. ठीक आहे, त्यांच्यासोबत एक डायरी राहील, ती डायरी तुमची मेंटेन केल्या जाईल वर्षभर. तुमचं सगळं सिलेबस पॉईंट वाईज कव्हर केलं जाईल सगळं. ओके, त्याच्यासाठी हा मेंटरशिप प्रोग्राम आहे. तर हा मेंटरशिप प्रोग्राम पण खूप बेस्ट ऑप्शन आहे. ज्याला मेंटरशिप प्रोग्राम घ्यायचा, ज्याला असं वाटतं की बाबा मी रस्ता भटकाव नाही, एक व्यक्ती पाहिजे, एक गाईड पाहिजे ज्याच्याकडे माझी अकाउंटेबिलिटी राहील. नाही तर मी वाचतोय लक्ष्मीकांत, आज हातात घेतलं आणि मी चाललो 4 महिने लक्ष्मीकांत वाचतोय. अरे बाबा, एकच क्वालिटी विषय आहे का? बाकीचे पण आहेत ना. तर असा व्यक्ती पाहिजे ज्याच्याकडे तुमची अकाउंटेबिलिटी आहे, जो तुम्हाला सांगेल की लक्ष्मीकांतमधल्या ह्या गोष्टी अशा वाच, त्या गोष्टी तशा वाच, तुझं पटकन होऊन जाईल. बरोबर आहे, त्या गोष्टीसाठी एक मेंटर तुम्हाला गरजेचा असतो आणि एक्झाममध्ये मेंटरची खूप इम्पॉर्टंट रोल असतो. ठीक आहे, तर मेंटरशिप प्रोग्राम. नेक्स्ट वन इज सब्जेक्ट वाईज मॉड्यूल. आता तुमच्यातले भरपूर सारे जणांनी क्लास केला आहे किंवा क्लास नसेल केला, पण त्याची इच्छा आहे की बाबा मला इकॉनॉमिक्स जमत नाही, मला जॉग्राफी जमत नाही, मला हिस्ट्री जमत नाही, मला पॉलिटी जमत नाही, मला इथिक्स जमत नाही. तर प्रत्येक सब्जेक्टचा मॉड्यूल आमच्याकडे अवेलेबल आहे. तर आम्ही मॉड्यूल्स पण चालवतो. ओके, सो दिस इज अबाउट आर बॅचेस. सर तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि प्लीज जॉईन हिअर. ओके, सो थँक्यू व्हेरी मच फॉर लेक्चर. ओके, तुमच्या टाईमबद्दल धन्यवाद. आणि प्रिपरेशन करा, नक्कीच सक्सेस भेटेल. ठीक आहे, त्यासाठी मेहनत करावं लागतं. देर आर डिफरंट वेज टू गेट सक्सेस. मेहनत करण्याशिवाय काही पर्याय नाही. ओके, तर द रिव्हर कट्स द रॉक नॉट बिकॉज ऑफ इट्स पॉवर बट बिकॉज ऑफ इट्स कन्सिस्टन्सी. सो नेवर लूज युअर होप. ऑलवेज वर्क हार्ड टू अचीव युअर गोल्स बिकॉज वी आर बोर्न टू सक्सीड नॉट टू फेल. आपला जन्म हा सक्सेस होण्यासाठी झालेला आहे, फेल्युअरसाठी नाही. गरिबी असते, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात गरीब जन्माला येणं हे चुकीचं नाही, पण गरीब मरणं हे खूप मोठं पाप आहे ना. तर आपल्याला तिथून जायचं आहे, समोर जायचं आहे, तर स्ट्रगल तर करावंच लागेल. दिस जर्नी इज व्हेरी ब्युटिफुल.
आणि आमची इच्छा आहे की तुम्ही आमच्यासोबत ही जर्नी करा. ओके, सो वी आर हिअर टू गाईड यू. थँक्यू व्हेरी मच फॉर दिस लेक्चर अँड युअर टाईम. ऑल द बेस्ट.